सो विश्वास बसतोय का तुम्हाला की आपण आयर्लंडची T20 हरलो आणि ते सुद्धा आपली आय थिंक पहिली मॅच आहे वर्ल्ड कप जिंकल्यानंतरची. अनबिलिव्हेबल राईट म्हणजे मला तर हसायलाच येतंय म्हणजे. बट मला वाटत नाही यातनं खूप काही इश्यू करायला पाहिजे आपण. ठीक आहे, होतं असं कधी कधी. हा, आता आयर्लंड असं नाही की थोडक्यात जिंकले, ते कन्व्हिन्सिंगली जिंकलेत काल. बट हा, काही काही इश्यूज आहेत. इवन टीम सिलेक्शन मध्ये इश्यूज आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूच या. श्रेयस अय्यर ऍज अ कॅप्टन पहिली T20 मॅच होती आणि काय रिझल्ट मिळाला ना. आणि म्हणजे तो कॅप्टन झाल्यानंतर आय थिंक, आय डोंट नो, कॅप्टन्सी अनाऊन्स झाल्यानंतर का त्याच्या आधीच आय थिंक त्याचा IPL मध्येच फॉर्म थोडा घसरायला लागला होता. आपण पाहिलं जसं पंजाबचा फॉर्म गेला, ते हरायला लागले, अय्यरचा सुद्धा फॉर्म गेला. आणि अनफॉर्च्युनेट टायमिंग म्हणता येईल याला, की आता तो कॅप्टन झालाय T20 टीमचा आणि त्याचा फॉर्म खाली आहे. तर खरंच गरजेचं आहे त्याचा फॉर्म येणं, कारण तो जेव्हा फॉर्म मध्ये असतो तेव्हा ते दृश्य काही वेगळंच असतं. आपल्या बॅटिंग बद्दल आपण बोलूया नंतर सविस्तर, बट काल कोणीच टिकू शकलं नाही अनफॉर्च्युनेटली. मे बी थोडे ओव्हर कॉन्फिडन्स झाले असतील, डोंट नो. टीम सिलेक्शन मी किती वेळा बोलू, आय डोंट नो. प्रसिद्ध कृष्णा कुठल्या बेसिसवर त्याला टीम मध्ये घेतात, कुठल्या परफॉर्मन्सेस कन्सिडर, डोमेस्टिक लेवलचे परफॉर्मन्सेस कन्सिडर करून त्याला टीम मध्ये घेतात, आय रिअली डोंट नो. हा, वन डे मध्ये त्यांनी अफगाणिस्तान वर्सेस एका मॅच मध्ये खूप भारी स्पेल टाकली, पण ते ऍक्च्युली 10-15 मॅचेस मध्ये एकदा कधीतरी होतं त्याच्याकडून. आणि आय डोंट नो, आय थिंक आपल्याकडे भरपूर बेटर ऑप्शन्स होते IPL थ्रू आलेले, इवन सय्यद मुश्ताक अली थ्रू आलेले बॉलर्ससाठी, फास्ट बॉलरसाठी, इवन स्पिनर्ससाठी. सो आपण ते ऑप्शन्स कन्सिडर करू शकतो मला वाटतं टीम सिलेक्शन मध्ये. प्रिन्स यादव आहे टीम मध्ये, सो आय थिंक वी कुड हॅव चोजन अ बेटर टीम, बट ते झालं नाही काल आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोच आहे. पण आय डोंट थिंक आपण त्यातून खूप गोष्टी कन्क्लूड केल्या पाहिजेत. इट जस्ट वन लॉस आणि आपण नक्कीच पुढच्या मॅचला कमबॅक करू.